नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. मला एक तुम्हाला सांगायचं आहे. समजा एखाद्याचं लग्न झालं, ते लहान मुलं असले आणि ते स्वतः माणूस जर पित असला, समजा दारू स्वतः वैयक्तिक पित असला, तर मला त्या मित्राला सांगायचं, मित्रा, तुझ्या खांद्यावर त्या मुलाला सांभाळायची जबाबदारी आहे. हे तुझं कर्तव्य आहे सांभाळणं. तू त्याच्या अजिबातही लक्ष देत नाही तुझ्या मुलांकडं किंवा काय. तू नुसता दारू पितोस. तू आतापर्यंत टँकर दारू प्यायला असशील. मित्रा, आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या मुलांचं भविष्य आपणच बघायचं असतं. कारण की संकटाच्या टायमाला तेच आपल्या मागे उभं थांबतात. कोणी उभं थांबू शकत नाही आपल्या पाठीमागे. आपल्या कुटुंबाचे लोक असतात तेच आपल्या मागे थांबतात. कोणी आपल्या मागे येत नसतं. तुम्ही दारू पिले असेल, मी बघतोय आता मित्र, काहींचं वय 17 आहे, काहींचं वय 16 आहे, 12 आहे. म्हणजे आज 10वी 8वी 9वी पर्यंतचे मुलं इतके दारू पित आहेत. आपल्याला काही तुम्हाला नाव ठेवतं असा विषय नाही म्हणून, पण तुमचं कुटुंब आणि तुमचं जे कर्तव्य याच्यापासून तुम्ही लांब जात आहे असं मला सांगायचं आहे. तुम्हाला माझा राग येईल. मित्रांनो, मी काल नगरमध्ये गेलो होतो. मी त्यावेळेस चहा पित होतो. तर चहा पिताना माझ्याकडून मुलं चाललीत आणि एका मुलाच्या खांद्याला असं बसवतो. याच्या खांद्याला एक मुलगा, त्याच्या खांद्याला एक मुलगा, अशी 20 मुलांची लाईन चालली होती. आणि त्या रस्त्यात खड्डे होते एका साईडने, काहींच्या त्या काठ्या होत्या. तर मला मित्रांनो तुम्हाला एक सांगा वाटते, ज्यावेळेस आपल्याला चांगलं आरोग्य देवाने दिलं आहे, सगळे हात आहेत, पाय आहेत, बोट आहेत, सगळे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, ज्यावेळेस तुमचा एक दात नसेल, ज्यावेळेस तुमच्या हाताला एक बोट नसेल, ज्यावेळेस तुम्हाला एक डोळा नसेल किंवा तुम्हाला एक हात नसेल, त्यावेळेस तुम्हाला त्या अवयवाची किंमत कळेल. मित्रांनो, तोपर्यंत समजणार नाही. तुम्ही विनाकारण मावा खाताय, सिगरेट पिताय, गोवा खातायत किंवा दारू पिताय. मित्रांनो, असं समजा का मी आत्तापर्यंत केले आणि आता मला सोडून द्यायचं. कोणासाठी मित्रांनो? का हे तुम्ही तुमचं कुटुंब करता. कारण की तुमच्या खांद्यावर त्यांची जबाबदारी, ती तुमच्यासाठी त्यांचा जीव तळमळतोय आणि एक वैयक्तिक तुमची जबाबदारी मित्रांनो. कारण की सगळेच माणूस वाईट वागतात, कोण चांगलं वागतात असं म्हणत नाही, किंवा चुका सगळ्याकडूनच होतात, पण कधीतरी चूक सुधारायची असते. जर तुमचं आज 50 वय झाले आणि तुम्ही आजही दारू पिताय, याच्या आधी पिताय, तर कुठेतरी स्टॉप दिला पाहिजे मित्रांनो. कारण की तुमचं कुटुंब, बाकीच्या लोकांना काही त्रास होत नसतो मित्रांनो. सगळा काही त्रास होतो तो फक्त आपल्या कुटुंबाला होतो. मी काही लय तत्त्वज्ञानी आहे किंवा मी वागतो असं मला एक वाटतं बा, का कुठेतरी लोकांनी वाईट काम करण्यापासून थांबलं पाहिजे असं मला कळकळीने वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. मला दुसरं काही सांगायचं नाही. कारण ती जी अंध मुलं चालली होती, एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून चालली होती. कारण की एकमेकाला आधार देणं, त्यांना कोण आधार देत, तेच एकमेकाला आधार देत चालले होते. म्हणजे असे खांद्यावर एकमेकाचे हात धरून दोन अशी लाईन कशी चालती, तशी लाईन चालली होती. त्यावेळेस मात्र देवाने आपल्याला सगळं आरोग्य दिलं आहे, सगळं चांगलं दिलं आहे, ना आपण विनाकारण सिगरेट फुकतोय, धुरून नेतोय, फुकसात घालतोय, दारू पितोय, लिव्हर खराब करतोय. ठीक आहे ना, आत्तापर्यंत केलं आहे, ठीक आहे, पण कधी थांबलं पाहिजे, कधी बिघड. तर माणसाने आयुष्यात सुधारलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, जीवन जगण्याकरता काही लई खर्च लागत नाही. जीवन जगण्याकरता काही लई पैसा लागत नाही. तुम्ही जर 10-20 तुमच्याकडे असेल ना, तरी तुम्ही चांगलं जीवन जगू शकता असं मला खात्री आहे. कारण की तुम्हाला व्यसनच जर नसले, तुम्ही जर आज 100ची दारू पिले, तुम्ही 200ची पिणार, उद्या परत तुम्ही 300ची पिणार, उद्या तुम्ही 400ची पिणार, तरी तुम्हाला ती नशा येणार नाही. तुम्ही 1000 रुपये रोज पिणार, तेवढे तुम्ही खाणार, जेवढे कमवणार तेवढे तुम्ही खाणार, घरून बायको लावून पैसे नेणार. तर मला हेच सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला व्यसन जर नसलं, मी आज हे कितीतरी कुटुंब बघितले, त्यांना फक्त महिन्याला 15 ते 20 हजार रुपये त्यांच्या घरात येतात, तरी त्यांचं सगळं चांगलं चाललं आहे, त्यांना काही अडचण नाही. कारण की त्यांना नादच नाहीत ना, कोणतं व्यसन नाही, काही ना, आपल्या भागा खाणी, ते असं काही नाही, ते असं काही मजा करीत नाही किंवा बड्डे वगैरे असं ते सुद्धा ते करतात. पण तुम्हाला सांगतो, दारूला आणि व्यसनाला माणसाचा एवढा पैसा खर्च होतो, त्याला मानसिक त्रास होतो, त्याच्या कुटुंबाला त्रास होतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्याकडून चुका झाल्या असतील, पण कुठेतरी मित्रांनो थांबा. आपल्या कुटुंबाकरता तुम्ही थांबा. मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला देवाने सगळे अवयव चांगले दिले, विनाकारण तुम्ही त्या अवयवाचा नाश करू नका. जर एखादा अवयव आपल्याजवळ नसेल, तर त्या अवयवाची किंमत तुम्ही कोटी रुपये जरी दिली तरी तुम्हाला ते भेटणार नाही आहे. तुम्ही म्हणता मी गरीब आहे, माझ्याकडे पैसाच नाही म्हणूनच मी दारू करतो आहे. अरे ह्या जगात ज्याला हातपाय नाही तिने काय करायचं, ज्याला डोळे नाही तिने काय करायचं.
असे मी किती मुलं बघितली त्यांना 2 हात नाही आहेत, 2 पाय नाहीत, तरी ते चांगलं तुमच्यापेक्षा चांगलं जीवन जगतात. म्हणून मी तुम्हाला एक भाऊ या नात्याने सांगतो आहे किंवा एक मित्र या नात्याने सांगतो आहे, मी काही लई शहाणा नाही किंवा मी काही लई प्रगती करणारा माणूस नाही, पण मी कोणत्याही प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ करून राहतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही तुमचा खर्च दारूवर व्यसनावर न करता तो तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या, पैसा त्याला खर्च करा. कारण की मी तुम्हाला शेवटचं सांगतो आहे, संकटाच्या काळात फक्त आपलं कुटुंब, बायका, पोरं कामाला येतात, दुसरं कोणी येत नाही. मग त्यांची जबाबदारी आपण नाही स्वीकारायची तर मग कोणी स्वीकारायची. धन्यवाद मित्रांनो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा.